अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील रोहित अॅग्रो एजन्सी हे कृषी केंद्र रासायनिक खत विक्री संदर्भातील नियमभंगांच्या कारणावरून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी 5 जून 2026 रोजी 90 दिवसांसाठी निलंबित केलं होतं। मात्र या निलंबनानंतर काही राजकीय व्यक्तींनी खोट्या तक्रारी करून तसेच सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित करून कृषी विभागाची बदनामी केल्याचा आरोप तालुका कृषी अधिकारी सुरेश रामागडे यांनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार निलंबनाची कारवाई होण्यापूर्वी काही शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या खरेदीच्या पावत्या घेतल्या होत्या। निलंबनानंतरच्या दुसऱ्या दिवशी संबंधित शेतकऱ्यांनी याच पावत्यांच्या आधारे खताचा माल उचलून नेला। मात्र या व्यवहाराबाबत चुकीची माहिती पसरवत कृषी केंद्रावर नियमबाह्य खत विक्री झाल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत अमरावती जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज येवदा येथील रोहित अॅग्रो एजन्सीला भेट देऊन सर्व कागदपत्रे, नोंदवही आणि संबंधित अभिलेखांची सखोल तपासणी केली। तपासणी दरम्यान कोणतीही तफावत अथवा अनियमितपणा आढळून आली नसल्याचं सांगण्यात आलं। या संदर्भात काही शेतकऱ्यांनी लेखी निवेदन देऊन त्यांनी निलंबनापूर्वीच खत खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधील आरोप तथ्यही नसल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे। या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना तालुका कृषी अधिकारी सुरेश रामागडे यांनी सांगितलं की काही व्यक्तींनी अपूर्ण माहितीच्या आधारे खोट्या तक्रारी केल्या आणि सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या प्रसारित केल्यात। जिल्हा स्तरावरील तपासणीत कोणतीही अनियमितपणा आढळून आला नाही। शेतकऱ्यांनीही लेखी स्वरूपात वस्तुस्थिती मांडली आहे। आज माननीय कृषी विकास अधिकारी श्री टोलकर साहेब यांनी मला सुरुवातीला व्हॉट्सअपवर तक्रारी आणि व्हिडिओ टाकले होते। त्या अनुषंगाने मी आज तपासणी करण्यासाठी येत आहे। मला JDA म्हणजे जॉईंट डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती यांनी सूचित केल्यानुसार मी इथं तपासणीसाठी येत आहे। म्हटलं सर ठीक आहे, तुम्ही येऊन जा आणि तपासणी करा। तपासणी केली, काय आढळलं तपासणी? सर यामध्ये तपासणीमध्ये मी जो माननीय जिल्हाधीश कृषी अधिकारी यांना मोकापाणी करून अहवाल सादर केला होता, त्या अहवालानुसारच EDO सरांना म्हणजे माननीय कृषी विकास अधिकारी यांना त्या नोंदी, त्या शेतकऱ्यांचे बयान, पडताळणी हे सर्व बरोबर त्यांना आढळून आलं। म्हणजे तुमच्यावर जो आरोप केलेला होता, त्या कृषी केंद्रावर जो आरोप केला होता त्यात कुठलंही तथ्य नाही आहे? हां, त्याच्यात कुठेही असं तफावत किंवा गैरप्रकार सरांना आढळून आला नाही। त्या संदर्भात यामध्ये मला या प्रकरणामध्ये मानसिक त्रास झाला होता आणि त्या मानसिक त्रासामध्ये असताना मी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे गेलो होतो, साबळे मॅडम। तर त्या ठिकाणी हाच विषय झाला आणि तिथं पैशाची मागणी किंवा हे ते असं तसं बरंचसं झालं आणि मला त्याचा मनस्ताप झाला होता। आणि त्यानंतर हे आदेश खांडेकर पत्रकार माझ्या परिचयाचे नव्हते, मी त्यांना परिचय मागितला। ठीक आहे म्हटलं, परिचय दिल्यानंतर त्यांनी एका जमानं मला व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुमची अशी न्यूज आहे आणि मला त्यांनी ब्लॅकमेलिंगसारखं केलं होतं। त्यामुळे मी एकदम ॲग्रेसिव्ह झालो आणि माझं मनावरचं मानसिक संतुलन बिघडलं। त्यामुळे मी असं बोललेलो आहो। हॅलो हॅलो सर, नमस्कार। होले बोल का? हा नमस्ते, बोला। काहीच नाही सर, ते भाजपचे ते युवा मोर्चाच्या अवघडनं तुमच्याकडे तक्रार दिली होती एवढ्या संदर्भात। हा हा आज आपण गेले होते चौकशीला? हो हो झाली का सर चौकशी? मग हो, चौकशी करून आलो की। बरं, मग काही त्याच्यामध्ये काही तफावत काही आढळली, काही म्हणजे तक्रार ज्या पद्धतीनं तक्रार दिली ती त्याच्यात काही आढळलं का? नाही आढळलं तथ्य त्याच्यामध्ये। हा ते अगोदरच खरेदी केलेले, ज्या शेतकऱ्यांच्याकडे काय घरी ठेवायला जागा नाही म्हणून ठेवले म्हणे, सगळ्याच्या मुलाखती वगैरे घेतल्या मी, ज्यांचे हे झालंय ते। अच्छा, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी समजा तो खत विकत घेतलं होतं हो 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 त्यांच्या सुद्धा मुलाखती घेतल्या तुम्ही? हो, ते पावते बी कधी जे ते सगळ्या खात्री केली, सगळं स्टाफ बुक वगैरे ते पूर्ण चेक केलं आपण, बिल बुक बघून हो चेक करून त्यात काय तथ्य दिसून आलं नाही। हा बरोबर, म्हणजे काही तफावत आढळली नाही त्याच्यात? हो, ते रामाकडे साहेब सांगतील की, त्यांना माहित आहे। हा ओके, ठीक आहे। हो। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।